सर, विद्यानिकेतनतर्फे आम्ही तुमचं स्वागत करतोय. धन्यवाद मॅडम, आपले शाळेतर्फे स्वागत. सर, मी 4 नंबर बॅचचा, म्हणजे मी 77ला पासआउट झालो. आमचं काउंटिंग 75 पासआउट, 76 पासआउट, 77 पासआउट. तर पहिल्या वर्षी 2 बॅच बाहेर पडल्या. तिसऱ्या बॅच 4थ्या बॅचचा मी आहे. शाळेमध्ये थोडंसं मी माझे सरांच्या आपल्या बाळासाहेब मानेंच्या वशिलाने आलो, त्यामुळे शेवटच्या बाकावरतीच होतो, म्हणजे लास्ट बेंचवरतीच कायम असायचो. पण 77पासून बाहेर पडल्यानंतर माझा स्वतःचा बुलडोझरचा व्यवसाय घरचा असल्यामुळं शिक्षणात फार रस नव्हता. त्यामुळं कामं करत असताना माझं भारतभर फिरणं असायचं. एक 80 साली कोल्हापूरचे मित्रमंडळीने आम्ही एकत्र करून आपण एकत्र यावं आणि असं म्हणून आम्ही 7 लोकांनी पहिलं गेट टुगेदर 1980ला केलं. 80, 81, 82 पहिल्या बॅच 75ला बाहेर पडले होत्या 2, त्यामुळं ती थोडीशी स्थिरावलेली. मग 80 नंतर आम्ही गेट टुगेदर करायचं. पहिलं 7 लोक आलो, नंतर पुढच्या 20-25 लोक आलो. असं करत 80 सालापासून कालच्या वर्षापर्यंत आम्ही एकही वर्ष गेट टुगेदर चुकवलं नाही. आणि टोटल आमची संख्या साधारण 1300च्या आसपास आहे. म्हणजे मुली नंतर शुक्रवारपेठेतली शाळा आपली शिंगणापूरला गेली 78ला, आणि इथं मुलींची शाळा चालू झाली. तर त्या मुलीनंतर आमच्या ह्याच्यामध्ये जॉईन झाल्या. तर सगळ्यांची 1400 टोटल स्ट्रेंथ आहे सगळी. तर गेल्या गेट टुगेदर आम्ही 1100 लोक एकत्र होतो. म्हणजे 100च्या 100% आम्ही आता सगळे एकत्र आहे. म्हणजे त्यातला एकही मिसिंग नाही की बाबा भेटलेलं नाही किंवा त्याचा पत्ता माहीत नाही असं नाही. तर 100% सगळी लोक एकत्र आहे आणि सगळ्या फील्डमध्ये असल्यामुळं त्याचा उपयोग, ह्या गेट टुगेदरचा उद्देशच आमचा असा होता की प्रत्येक फील्डमध्ये लोक आहेत आणि आता ही सिनियर लोक जशी बाहेर पडलीत ती स्थिरावल्याला लागलीत, तर तसे ज्युनियर लोकांना सगळ्यांना एक चांगला पाया त्यांचाही चांगला होईल. तसं सांगायला हरकत नाही, एक 8-9 कलेक्टर आत्ता झाले आपले. 50 विद्यार्थी MD MS आहेत आणि BE सिव्हिल भरपूरच आहेत. तर सगळ्या फील्डमध्ये म्हणजे पोस्टापासून ते ज्ञानेश्वरमुळे तुमच्याशी 2 वेळा भेटला असं म्हणतो, ज्ञानेश्वरमुळे पासून ते पोस्टातल्या सर्व्हिसपर्यंत वकील, डॉक्टर्स सगळे लोक आहेत. आणि हे सगळं करत असताना हळूहळू त्याचा प्रत्येकाला प्रत्यय यायला चालू झाला किंवा हां आपण भेटतोय चांगलं आहे. तर हे सगळं करत असताना सगळ्या गेट टुगेदरच्या आम्ही सगळ्या व्हिडिओज बनवल्या. माझ्याकडे 10,000 फोटो विद्यानिकेतनचे आहेत. मला वाटतं की निम्म्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडे आयडेंटिटी फोटो आहेत. तर माझी फिरस्ती सगळीकडे असल्यामुळं बऱ्याच वेळेला मी घरातून जाऊन त्यांचे फोटो आणून ते पुन्हा स्कॅनिंग करून त्याला परत चांगली फ्रेम करून घेऊन दिलेली आहेत. मी पहिली फ्रेम खराब झाली. तर हे सगळं करत असताना एक त्याचा आनंद मिळत असताना तिची सगळ्यांची कामं आमची चांगली व्हायला लागलीत. म्हणजे कुठल्याही डॉक्टर जरी आपण आता गेलो तर एक बाहेर पहिल्यांदा केस पेपर कर, आत वेळ मिळती नाही मिळती. तर इथं फक्त विद्यानिकेतन ह्या एका नावावरती आम्ही कुठे घेऊ शकतो, तुमच्याही घरी आत डायरेक्ट येऊ शकतो. त्यामुळे आणि हे सगळं करत असताना गेट टुगेदरच्या तर सगळ्या व्हिडिओज आम्ही जपल्या. तर गेल्या वर्षी आम्ही सगळ्या शिक्षकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि सगळे शिक्षक 92-93चे आता आहेत. तर अजूनही चांगले त्यांच्या ह्या सगळ्याच्या मागे त्यांचं कर्म आहे असं मी म्हणेन. तर सगळ्यांची तब्येत चांगली आहे. सर आता 75चे आहेत. आमच्यातले सिनियर विद्यार्थी वाटतात. बघा तुम्ही समोर उदाहरण आहे. तर सगळं करत असताना शिक्षकांना सुद्धा विद्यार्थी गटागटाने जाऊन भेटणे सगळा विषय चालू असतो.
तर सरांना आता हे मुलाखत घेताना सुद्धा एक चांगला हे काय झालं की त्यांच्या घरातली सांगायची ते सरांना काही जास्त बोलता येणार नाही, तुम्ही जास्त काही वेळ देऊ नका. सरांना आम्ही मुलाखतीला ज्यावेळी गेलो, सरांचे उलगडे इतके चांगले झाले प्रत्येकाचे की आम्हाला शाळेमध्ये फक्त सर येतात, शिकवतात, जातात, ह्याच्यापेक्षा काही माहीत नव्हतं. म्हणजे बॅकग्राऊंड काय माहीत नव्हतं. तर इतक्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा उलगडा झाला आम्हाला. त्याचे एक 2-3 उदाहरण सांगतो सर. महाजन सर जे होते, बुधवार पेठेतून शिंगणापूरला माझा 3रा पिरियड आहे म्हणून ते इथून चालत जायचे आणि ₹1.25 ते वाचवायचे. तर अशा इतक्या गोष्टींचा उलगडा झाला आम्हाला की जोमो साळुंके सरांचं लग्न कसं ठरलं, त्यांनी शिक्षकांची आपल्या हाताखालच्या लग्न कशी ठरली, त्या खूप चांगल्या आहेत. तुम्हाला सर मी सगळ्या लिंक किरणकडून पाठवतोच, कधी वेळ मिळाला एकदा ते बघा. म्हणजे साळुंके सरांचं इंटरव्ह्यू तुमचा संपूर्ण बघितलं ना. आणि मी माझ्या ओळखीच्या एक शाळा चालवतात बाई पाचगणीला, त्यांना तो पाठवला की तुमच्या शाळेच्या अशा रीतीने आर्काईव्ह व्हायला पाहिजे. आणि साळुंके सर म्हणजे आम्हाला सर म्हणजे ज्यांचा वरदहस्त लाभला तो खूप मोठा आहे. म्हणजे वडील आणखी शिक्षक त्याचं मार्क द्यायचं जर ठरलं तर मी तरी 5 मार्क फक्त वडिलांना देईन. कारण 4थीपर्यंत आम्हाला काहीच कळत नव्हतं. ज्यावेळी कळायला लागले त्यावेळी शाळेत घातलं आणि त्याच्यानंतर शाळेतनं बाहेर पडल्यानंतर जेवढा शाळेतला मित्रपरिवार किंवा सिनियर लोकांचा जेवढा संबंध आला तसा तो घरात आला नाही. त्यामुळं घरातसुद्धा आता आमच्या भांडणं एकच होतात की ती विद्याने एकत्र सोडून तुम्हाला काय सुचतंय का नाही. हा म्हणजे ह्या माझ्या नाही सगळ्यांच्या घरात आहे. तर विद्याने तर म्हटलं की आम्ही सगळे गोळा होतो. आज फक्त काय वर्किंग आहे, ऑड डे आहे, 200, 500, 700 किती आपल्याला करता येईल. तर आत्ता एक लक्षात आहे तोपर्यंतच एका गेट टुगेदरला तुमच्या तारखेनुसार आपण एक गेट टुगेदर अरेंज करायचं, तुम्ही द्याल त्या तारखेला. आम्ही जनरली जानेवारीचं 2nd संडे ठेवतो. ह्यावेळी शक्य नसेल तर तुम्ही कुठली तारीख सांगा, मी आपल्या सगळ्यांना भेटता येईल आणि दिवस काढल्यानंतर एक निवांत आपल्याला होईल. सगळ्या शिक्षकांना मला आणणं शक्य झालं नाही पण मी सगळ्यांना आणू शकतो. साळुंके सरांना मी बोललो असतो जरी आज येतोच म्हटले असते ते. करूया आपण. खूप छानपणे सगळं व्यवस्थित आम्ही आतापर्यंत आणले करत आणि त्याचा लाभ आता आम्हाला व्हायला लागला आहे. मग ह्याच्यानंतर आम्ही आता आमची लग्न झाली, आम्हाला मुलं झाली, मग आम्ही विद्यानिकेतन मॅरेज एक ब्युरो चालू केला. त्यातलं पहिलं लग्न आमच्या घरातलं ठरलं आणि लग्न ठरत असताना ते एका मिटिंगमध्ये ठरलं. मुलगीची मी 100% गॅरंटी करतो, समोरच्या मित्रांनी सांगितलं मुलगा मी गॅरंटी करतो. मी अशी एक 7-8 लग्न आता आमच्यात झालेले आहेत. त्याच्यानंतर उद्योजकता ग्रुप एक केला. सगळे वेगवेगळ्या उद्योजकमध्ये असल्यामुळं तर त्याचाही उपयोग सगळ्यांना छान होत गेला आहे. आणि तुमचा शोध लेट लागला तसा, त्याचं कारण असं की तसा संबंध तुमचा आमचा जास्त आला नाही, हा एक त्याचं कारण आहे. पण 5वीतली एक झलक तुमची आम्हाला आठवती. सहजपरा ग्रुपवर टाकलं तर कितीतरी आठवणी तुमच्या आल्या, म्हणजे लोक सांगायला लागले. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये शिक्षकांच्या आठवणी, शाळेतल्या आठवणी ह्या भयानक आहे. म्हणजे त्या इतक्या आहेत की एखादा मुलगा सुद्धा आम्हाला एक 25 वर्षांनी भेटला तर तो बोलायला लागला तर एक 15 मिनटं अर्धा तास जातात, नंतर तू इतक्या आठवणी सांगतो की म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात कुठेतरी ते कप्प्यात आहे सगळं ते. तर त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो सर. तुमच्या वर्गात तुम्ही शिकवलेल्या पहिल्या बॅचचा वीरभद्र कुलकर्णी, हुशार विद्यार्थी, IIT पवईमधून तो झाला आणि तो अमेरिकेला स्थायिक झाला. तर त्यानं अमेरिकेत नाव बदलल्यामुळं त्याचा शोध आम्हाला लागला नाही, पण तो शोध लावला आम्ही. तर त्याला गेले 15-20 वर्ष पार्किन्सनचा त्रास आहे. तो हातात हात म्हणजे कंटिन्यू तो असा एका जागेला थांबू शकत नाही. तर त्याला गेट टुगेदर तो आला असताना मी गेट टुगेदर घेतलं, शाळेमध्येच घेतलं. तर तो त्रास त्याला 15 वर्ष तो एका जागेला बसू शकत नाही. पण शाळेत आल्यानंतर अर्ध्या तासानंतर तो दिवसभर कुठल्याही त्रासाशिवाय तो संपूर्ण दिवस तो होता. म्हणजे फार मोठं आश्चर्य बनेल मी. तर ती CD पण मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. म्हणजे तो आला या वेळेची आणि तो पुन्हा 100% नॉर्मल आहे. म्हणजे जे अमेरिकेत उपाय झाले नाहीत, होत नाहीत,
ते सुद्धा इथे ह्या वातावरणात आल्यानंतर झाले. डिस्ट्रिक्ट कोर्टात सर सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस मध्यंतरी आपण जेव्हा त्याला जे अध्यक्ष होता त्यावेळेला मला एकदम स्ट्राईक झालं की आम्ही शेवटच्या बॅचला आणि आम्हाला इंग्लिश शिकवत होतो. त्यावेळेला म्हटलं ह्या व्यक्तीतून म्हटलं मोठी व्यक्ती एवढी आम्हाला म्हणजे परिचयात आली आणि हे झालं. त्यावेळेला स्ट्राईक झाली. स्थायिक कोल्हापुरातच. कोल्हापुरात लॉ गारगोटी शेजारी. पण लॉ कुठे शिकला? लॉ कुठं केला? लॉ इथंच कोल्हापूर. नाही त्यांना सांगताना प्रत्येक हातात लॉ कोल्हापुरातच केलं सर. ठीक आहे. तुम्ही उभं राहून बोलू नका, बसून बोला. नाही बस. नमस्कार. रमेश सांगतो तुम्ही बोला. रमेश तुकाराम कोरेकर, नेसरीचे आमदार तुकाराम कोरेकर रमेशचे वडील होते. पहिल्या बॅचचा हा विद्यार्थी. माझा हात पहिल्या दिवशी आईने आणि आजीने ह्याच्या हातात दिला. ती आजपर्यंत सोडलेली नाही. सांग. मी 75 साली म्हणजे पहिल्या मधून बाहेर पडलो. जुनी SSC म्हणजे आमची लास्ट बॅच होती जुनी SSC, आणि त्यानंतर मग नवीन SSC आली. म्हणजे एका वेळेला दोन्ही बॅचेस बाहेर पडल्या. 11वी आमची 11वी. येस. त्याच्यानंतर मी एज्युकेशन म्हणजे MA इकॉनॉमिक्स LLB केलं आणि पर्सनल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. मी HR ऑफिसर म्हणून लागलो युनियन बँकेत आणि चीफ मॅनेजर HR म्हणून रिटायर झालो. मुंबईला होतो. परत ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे UP, MP, गुजरात, गोवा, महाराष्ट्र या सगळ्या राज्यातून काम केलं. गुजरातमध्ये कुठं होता? गुजरातमध्ये बडोद्याला होतो. हां, बडोद्याला मी 91 साली ट्रान्सफर झाली माझी गोव्यातून. तेव्हा मी बडोद्यात होतो. अरे मला माहीत आहे, मी 91 साली बडोद्यात होतो मी. हां, ते मला नंतर स्ट्राईक झालं जेव्हा कळलं की तुम्ही बडोदा विद्यापीठात म्हणजे तुम्ही होता. तुमचं कुठं सयाजीगंजमध्ये ब्रांच? हां, सयाजीगंज रिजनल ऑफिसला. म्हणजे आमचं थोडं स्पेशलाइज्ड नेचर असल्यामुळं कामाचं थ्रू आऊट आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलिंग ऑफिसलाच होतो आणि शेवटी मग हेड ऑफिसला रिटायर झालो. हेड ऑफिस आमचं मुंबईला आहे. आणि एक मुलगा एक मुलगी आहे. दोघांची लग्न झाले आहेत. दोघांनाही मुलं आहेत, नातू आहेत. आणि सध्या आमचा हा परिवार, ती मुलं सगळी दूर असल्यामुळं हा आमचा खरा परिवार आहे. आणि लकीली तुमची भेट झाली. म्हणजे शोध घ्यायचं म्हणून बरेच दिवस चाललं होतं आणि यानं शोध लावला. शेवटी हा जिथे जाईल तिथे कोण ना कोण असेल. भारतात कुठेही असू दे, चेन्नईपासून मला वाटतं काश्मीरपर्यंत जिथे जिथे गेला तिथे प्रत्येक ठिकाणी कोण जो भेटला नाही त्याचं नाव पत्ता काढून शोधून सुरुवातीचा अजून स्टोरी बरीच आहे, नंतर सांगता येईल, आता वेळ कमी आहे. जोडपत्र पाठवायचं सुद्धा त्यांनी ते कारभार केलेला आहे. पहिले सर आम्हाला 12-13 वर्ष शाळेतनं मुलं गेल्यानंतर कुठं गेल्याचा पत्ता लागत नव्हता. इथून बाहेर पडले वेगवेगळ्या ठिकाणी गेले. जोडपत्र तयार करायचं, वडिलांना पाठवायचं. असं आम्ही गेट टुगेदर हे पत्र तुम्ही मुलग्याला पाठवा, त्याला आम्हाला उत्तर पाठवायचं नाही. असे कधी पहिले 15 वर्ष आम्ही गोळा केली. हे 15 वर्ष फार खरोखरच. आम्ही सिनियर बघत नाही, कानाला गड्डा धरतोय माझ्याशी मोठा. त्यामुळं कोणीतरी ते करायला लागते. आणि दुसरं सर काय झालं की मगाशी सांगितलं की लास्ट बेंचर आम्ही असल्यामुळं ह्यांची ताकद मला जास्त तिची किंमत होती. मी सुद्धा भारतभर फिरत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कामासाठी जाणे. रमेश मुंबईत असला, चल जाऊया. बँकेत एखाद्याचा बॅलन्स असला बँकेत विचारणे, बाबा बँकेला तिथं आहे का नाही, त्याला चेक मला भरायचा आहे. बऱ्याच गोष्टीचा उपयोग होत गेला, ते आम्ही उपयोग करत गेलो. रिटायरमेंट नंतर मी सर इथे कोल्हापूरमध्येच स्थायिक झालो आहे. मुलं कुठं असतात? मुलगा मुंबईला असतो आणि मुलगी पुण्याला असते. मी तुकाराम कांबळेचं. पहिल्यांदा आपण शाळेत आला त्यावेळा 1950 तुमचा जन्म आणि जवळजवळ 50 वर्षानंतर आता आपण भेटतो आहे. तुम्ही ज्यावेळा शाळेत आला त्यावेळा आम्ही आता शैलेंद्र ठाकूर म्हटलं ना की आम्ही शेवटच्या म्हणजे 10-11ला आम्ही होतो. तेव्हा तुम्ही ज्या काळात आला त्या काळामध्ये 1-2 पिक्चर आले होते सर. एक धुंद
आणि दुसरा एक पिक्चर होता नवीन निश्चलचा व्हिक्टोरिया नंबर 203. त्यातला जो हिरो होता सायरा बानूचा नवीन निश्चल, तर आम्ही पिक्चर नुकताच बघितलेला होता आणि दरम्यानच्या काळात तुम्ही शाळेत हजर झाला होता सायकलवरती स्वार होऊन. आणि मग स्टाईल की तुमचा जो होता ना झब्बा आणि खाली ती व्हाईट पॅन्ट किंवा लेंगा होता पांढरा शुभ्र. आणि मॅडम आता थोडीशी रुंदी वाढली, त्यावेळेला असे नुसतं ऊसगाडीसारखे होते उंच, पण ढेकणा गोरा, पण आतासुद्धा तेच आहे. आमचा आदर्श म्हणजे त्यावेळेला नवीन निश्चल सायरा बानूचा हिरो. सरांना बघितलं आम्हाला नवीन निश्चलची हात. तुम्ही नवीन निश्चय सांगा, पण सायरा बानूचं त्यांना नाही, म्हणून मॅडमांची परवानगी घेऊन मी सांगितलेलं आहे ते काय. तर आणि मग मध्यंतरी काय आलं की सर काही काळापुरती आमच्यावरती, पण सरांचा जो शिकवण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो आमच्यावरती प्रचंड जो पगडा पडला होता, तो सरांचं नाव आम्ही सतत तोंडात असायचं आमच्या. किंवा इंग्रजी शिकवावं कोणी. सरांच्या नंतर एक दुसरे आले होते, पाटील म्हणून आले होते त्यांच्या आधी, चंदगडकडचे होते सर ते पण एम ए इंग्लिश होते, आपण एम ए इंग्लिश. आणि सरांनी काय केलं की आम्हाला थोडक्यात जसं म्हणतो ना आपण की मध्यप्रवाहात नेऊन संगत सोडावी, तसं आम्ही ऐन भरात होतो त्यावेळा 11वीला. आणि नेमकं सरांनं त्यांचं करीत म्हणजे भारताच्या भाषा विभागात किंवा भारताच्या सर्व भाषांचा उत्कर्ष किंवा विकास सरांच्या हातून व्हायचा होता. म्हणून सरांना सर बडोद्याला गेला तुम्ही त्याची वाग मला वाटते. सरांना बडोद्याचं निमंत्रण आलं तिथून आणि सर बडोद्याला गेले. आणि शेवटी कसं असतं, जननी जन्मभूमीच्या स्वर्गातोपी गरीशी म्हणतात. सरांचा जरी जन्म भोरमध्ये झाला असला तरी सरांच्या नावावरून थोडंसं सरांची गुजराती पार्श्वभूमी बॅकग्राऊंड असा माझा एक तर्क. ते कसा केला मी, सरांचं नाव गणेश नारायण दास देवी. दास असतो ना, महाराष्ट्रात दास लागत नाही सर. तुम्ही जग फिरला माहीत का तुम्हाला सांगितलं, पण दास हे गुजरातमध्ये हे नाव वडिलांच्या नंतर लागतं. मग मला की ज्या माणसाला म्हणतं की या सरांनी आपल्या ज्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं त्या मराठीची तर त्यांनी प्रचंड सेवा केलेलीच आहे. जी मातृभाषा जन्मजात पितरांची वाडवडिलांची गुजरातमधची ती गुजराती भाषेतराने लेखन केलं, त्या भाषेचे पांग पडलेत. आणि जी जगाची ज्ञानभाषा, ती ज्ञानभाषाने ज्यांनी शेवटी आपलं ज्याच्यामध्ये करिअर केलं, अशा इंग्रजीनं सरांनी म्हणजे त्यातलं ज्याला म्हणतो ना गौरीशंकर, त्या गौरीशंकराला सरांनी स्पर्श करत त्या इंग्रजीमध्ये. आणि त्यांच्या सरांचं मी थोडंसं वाचलं की त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 90 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्याच्यातलं आफ्टर ॲम्नेशिया या पुस्तकामध्ये सर म्हणजे घराघरातली म्हणजे जे विद्वज्जन आहेत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात सर तुम्ही पोचलेला आहात. तुम्ही खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. काही लोकांना म्हणजे जे अंधकारात होते किंवा प्रसिद्धी परांगमुख होते अशा लोकांना तुम्ही प्रसिद्धी शोधात आणलेलं आहे. आणि तुमचं जे कार्य मी बघितलं की भाषा आताच्या सध्याच्या काळातला भाषाविद किंवा भाषेचा प्रसार आणि प्रचार करणारा संत ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, संजीवन समाधी. आणि समाधी घेतल्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर ते एकनाथांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे त्या जी वृक्षाची जी मुळे आहे ती माझ्या गळ्याला लागलेली आहे आणि ती मुळे तेवढी काढून टाक. त्याचा भावार्थ असा होता की मराठी ज्ञानेश्वरी जी शुद्ध होती त्या शुद्ध ज्ञानेश्वरीमध्ये काही कर्मठ किंवा काही आगंतुक लोकांनी आपली काहीतरी भर आपली स्वतःची म्हणून ज्ञानेश्वरांच्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न केला होता. तशा आत्ताच्या काळामध्ये या 21व्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 21व्या शतकाचा पूर्वार्ध याच्यामध्ये काही भाषा ज्या भ्रष्ट झालेल्या होत्या त्या भाषांना झालेल्या भाषांना त्यांचं शुद्धीकरण करण्याचं काम 13व्या शतकामध्ये जे नाथांनी केलं ते आमच्या या नाथांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या सरांच्याबद्दल माझ्या मनात आता प्रचंड प्रेम आदर आहे त्यांच्यामध्ये. जेव्हा ते पेपरमध्ये नाव वाचलं आणि संजूनं काय केलं, ती पेपरला सर बातमी टाकली आणि असं गणेश देवी सर म्हणून आपलं अरे म्हणजे ते आपल्याकडे होते ते. आणि मग त्यावेळेला मी हे तुमची टाकलं होतं कुठलं की हे तुमचे व्हिक्टोरिया नंबर मॅडम व्हिक्टोरिया नंबर 203 आणि धुंद. मग हे म्हणलं ठीक आहे म्हणलं असा योग आला सर. आज मला यायला सवड नव्हती म्हणजे एका मी कामात मी आता माझं काम किरकोळ होते ते, पण संजू मला म्हणला की तुकाराम आलंच पाहिजे. आणि माझी प्रचंड तरी इच्छा होती की असं म्हणजे तुमच्याकडं बघितलं मला जयंत नारळीकरांची आठवण वाटते, त्यांचं व्यक्तिमत्व तुमचं व्यक्तिमत्व हे अशी थोर मोठ्या माणसांचा सहवास. आणि तुमच्याकडून 2 अमृतमय शब्द आम्ही शिकलो हे आमच्या आयुष्याचं खरंच कल्याण झालं. आता माझं आता हे मी तुकाराम कांबळे, मी BA BEd केलं
आता होती बुद्धिमत्ता तशी, पण काही परिस्थितीमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा माझा केमिकल इंजिनियर आहे, एक स्पर्धा परीक्षा देतो आहे. एकंदरीत तुमच्या आशीर्वादानं, माझ्या सर्वच गुरूंच्या आशीर्वादानं व्यवस्थित चाललेलं आहे. राहता कुठं तुम्ही? मी आता ह्याला राहतो, पारगावला राहतो. माझं गाव राधान तालुक्यात घोटवडे. आता तिथून सोडून मी इथं पारगावला स्थायिक झालेलं आहे. आता माझ्या संबंधी एवढा रिसर्च केलात कुठल्या लायब्ररीत का मोबाईलवर का लायब्ररीत? माझ्याविषयीचं एवढं संशोधन तुम्ही लायब्ररीत बसून केलं का मोबाईलवर केलं? नाही सर, लायब्ररीत नाही गेलो मी, मोबाईलवरती गेलो. गुड. मोबाईलवरती गेलो. आता गुरूंच्या समोर काय खोटं धन्य बोलता वाटलं. येत नाही. नाही एवढी माहिती, एवढं मला आश्चर्यचकित करून टाकलं तुम्ही. एवढी बरोबर माहिती, एवढी बारकाईने. किंवा तुमच्याबद्दलच्या त्या तेवढ्याशा पिरियडमधल्या आठवणी खूप आहेत. खूप चर्चा झाली. म्हणजे बेळगावला जाताना भरपूर चर्चा. आम्ही बेळगावला तुमचा विषय होता. विषय इथून बेळगावपर्यंत जाऊ दे, पण तुमचाच होता. आम्ही लग्न कुणाचंही सर चुकवलेलं नाही. कुणाच्या घरात कुणी वाईट प्रसंग आला तरी आम्ही जातो. मुलांची लग्न आता सगळे अटेंड करतो, त्यासाठी वेळ काढतोच. ते काय त्याला हे नाही. चला बापू, बापू घ्या. मी बोलू. मी काय विद्यार्थी नाही का, असू द्या. सर, माझं नाव बापूसाहेब विश्वंभर पेडणेकर. मी मूळ गाव गडिंग्लज माझं. विद्यानिकेतनमध्ये 1974 ते 1996पर्यंत मी जवळजवळ 23 वर्ष सर्व्हिस केली. मी ज्यावेळेला मध्यावर 1974च्या मध्यावर या शाळेत रुजू झालो, त्यावेळेला ही मंडळी सगळी मॅट्रिकला होती. आपलं नाव जरी इतकी वर्ष 52 वर्ष होऊन गेली असतील याला, तरी आज देखील तुमचं नाव हे अधूनमधून आमच्या याच्यात डायरीत असतं. एवढं 4 महिन्याचा काळ, पण आज देखील त्या स्मृती रूपानं तुम्ही ठेवलेल्या आहेत. आपला इतिहास मी मोबाईलवर सगळा वाचला. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं तुम्हाला पारितोषिक म्हणजे पद्मश्री मिळालेली आहे. अनेक सार्क म्हणा किंवा साहित्य अकादमीचं प्राईज विनर आपण आहात. एक क्रिटिसायझर, उत्तम क्रिटिसायझर असं आहे. इतिहास आपला आहे. आपणाला आपल्या मिसेस विशेषतः सांगायचं म्हणजे, मी ज्या देवचंद कॉलेजमध्ये 1967-68 होतो, त्या काळात या आम्हाला 1 वर्ष सिनियर सायन्स. मी यांचा इतिहास मोबाईलवर कुठेतरी वाचला. विभूती म्हणून निप्पाणी यांच्या मिसेस आहेत. त्याच वेळा साधारण मला स्ट्राईक झालं. हो, या बसा. कसे आहात? मजेत आहे, मजेत आहे. सो नाईस टू सी यू. वसंतराव पाटील माहिती आहे मला. आहे ना? इतक्या तुमच्यानंतर आम्ही दोघे एका रूममध्ये राहतो. आम्ही दोघं फिरायला जातो महाद्वार रोडला. नाही, आम्ही तिथं लक्ष्मीचं आपलं अंबाबाईचं मंदिर आहे ना, तिथं जायचो. महाद्वार रोड म्हणजे काही वेगळी कल्पना करून बसा. आज आवी पानसरेचे निमित्तानं शाहू स्मारकमध्ये आपलं लेक्चर असल्याचं मी 8 दिवसापूर्वी तिथं वाचलं होतं. आणि तो योगायोग यांच्या निमंत्रणानं अधिक जवळीक येईल या दृष्टीने मी ताबडतोब आलो या ठिकाणी. या कार्यक्रमानंतर मी आपलं लेक्चर अटेंड करण्यासाठी शाहू स्मारकमध्ये सुद्धा हजर राहणार आहे. माझं नाव राजेंद्र गोविंद सटारे. मी 80ला देवचंद कॉलेजमधून BA झालो आणि विद्यापीठात 82ला MA झालो. त्यावेळी डॉक्टर SK देसाई सर HOD होते, बडवे सर होते, शास्त्री सर होते, माया पंडित होत्या. मी तिथून चांगल्या मार्कांनी पास झालो आणि गोखले कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून इंग्लिश विषयाचा लागलो. आणि त्यानंतर काही दिवसांनी आमच्या संस्थेची एक सिस्टर ब्रँच वेंगुर्ल्याला आहे, तिथून रिटायर झालो. 2018ला रिटायर झालो. 83ला लागलो होतो. 35 वर्ष इंग्लिशचं लेक्चरर म्हणून काम केलं आहे. आनंदी आहे. 2 मुलं आहेत, पुण्यात आहेत. एकट्याचं लग्न झालं आहे, दुसऱ्याचं चाललं आहे. आणि मी निपाणीचा आहे.
मॅडमांचे शशी आणि रवी जे भाऊ आहेत ते माझे क्लासमेटच होते. शशी सांगलीला होता. त्यामुळे मी एकदा घरी पण गेलो अशी चौकशी करत. अनिल वांद्रे जे आहेत ना, तो आणि मी क्लासमेट आहे, मित्र झाले. आणि तो आता बेळगावला असतो. नमस्कार सर, भेटून खूप आनंद झाला. सर मध्ये मी बोलतोय, काही विद्यार्थ्यांची आठवणी मी मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. साळुंके सरांनी सांगितलं होतं की तू हमाली सुद्धा व्हायच्या लायकीचा नाहीस, म्हणजे त्याच्यासाठी शाळेत सांगत होते. पण आमच्या शाळेतला MA विथ इंग्लिश हा पहिला विद्यार्थी, म्हणजे ग्रेट, वंडरफुल, फार छान वाटलं. नमस्कार सर, मी रामराव दत्तात्रय पाटील, 77 बॅच, आमची बॅच एकच. मी सिव्हिल इंजिनियर आहे, रिटायर झालो होता, बाई कोल्हापूर. काम कुठे केलं तुम्ही? मी इरिगेशनमध्ये पहिल्यांदा ठाणे जिल्ह्यामध्ये काम केलं, भातसा प्रोजेक्ट. तिथून मग पुण्यातले 2-3 धरणं आहे, तिथून कोल्हापूरला आलो शेवटी. शाळेपासून आजपर्यंत तबला वाजवण्याचं हे आहे. अच्छा. गेल्यानंतर मग आता तुला स्कोप आहे. सबलचे म्हणूनच नावाने शाळेच्या सगळ्या कार्यक्रमात तबलाच वाजवायचा. तबला वादक आता तो वाजवून झालाय. निशिकांत गुरव, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी केली आणि आता रिटायर्ड आहे. कोल्हापूर गुजरातमध्ये होतं, जामनगर, अहमदाबाद. त्यावेळेला तुमचं मी बऱ्यापैकी वाचायचो. आदिवासींच्या लँग्वेज संबंधी तुमचं जे काम केलं त्याच्याबद्दल मला इंटरेस्ट होता, त्यामुळं मी बऱ्यापैकी वाचलं आहे तुमचं त्यावेळेला. आणि तुमचं कार्य नंतर आणखी परत उजाळा झाला त्या कार्यासंबंधी. त्यामुळं ते जे काम होतं ते मला वाटतं कुणी केलेलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जर का सरांनी राजकीय थोडा जरी हात धरला असता तर सरांचं आज फार मोठं नाव झालं असतं. पण तो एक मला वाटते तो पिंड नाही आहे. एक मी मास्तर, तर मास्तर जाऊन कुठपर्यंत जातो तेवढंच जाणार नाही. पण काही लोकांनी त्यांचा हात धरून पुढे गेले लोक पद्मश्रीपर्यंत पोहोचला की. आणि काय पद्मश्री देणं भाग पडलं सर, पद्मश्री देणं भाग पडलं, लक्षात घ्या. म्हणजे कारण मी तसं बऱ्यापैकी ठीक. गणपती अर्धाळकर सध्या म्हणजे 1968ला जो विद्यानिकेतनमध्ये इथं कोल्हापूरला आलो, तर अजूनही कोल्हापूरमध्ये सोडलेलं नाही, म्हणजे सोडायचं नाही अशा उद्देशानं कायमचं स्थायिकच आहे. 1981ला मी बँकेत नोकरीला लागलो. म्हणजे 75पासून 4 वर्ष BCom, 2 वर्ष MCom केलं आणि लगेच 6व्या वर्षी बँकेत सिंडिकेट बँकेत नोकरी लागलो. अर्थात सिंडिकेट बँकेची इथं एकच शाखा होती आणि कर्नाटक बेस असल्यामुळं आमच्या फारशा काही बदल्या झाल्या नाहीत. प्रमोशनचा हा विषय नव्हता, कारण कर्नाटक बेस असल्यामुळं थोडंसं कन्नड येत असेल तर थोडंसं प्रमोशन. लक्ष्मीपुरीत हो, लक्ष्मीपुरी वालावरकीच्या समोर. शेवटी इंग्लंडला शिकायला गेलो तर लोन काढलं होतं सिंडिकेटमध्ये. बरोबर. आमची लंडनला ब्रँच होती पहिल्यापासून आणि अजून आहे. लोन इथनं काढलं. हां परत दिलं. बरोबर. नाही, आता तुम्ही लंडनचा विषय काढलाच म्हणून सांगतो. आमची लंडनला ज्यावेळी ब्रँच होते तर तिथले ऑफिसर आमच्या या कोल्हापूर बँकला मॅनेजर म्हणून आले होते. अगदी अप टू डेट माणूस, म्हणजे तसा मॅनेजर आमच्या इथं म्हणजे असा अप टू डेट वागणार, म्हणजे टाय कोट आणि हे ते असा एवढा अप टू डेट माणूस आम्हाला परत मॅनेजर म्हणून कधी भेटला नाही. म्हणजे तिथं त्या कदाचित त्या लंडनच्या ह्याचं वळणाचं हे असेल. तुमच्या लंडनच्या ब्रांचला गेलो, इथं लोन घेतलं होतं. रिपेमेंट मला नंतर स्कॉलरशिप मिळाली, रिपेमेंट करायला मी एप्रिल महिन्यात लंडनला गेलो होतो. बरं. छान. अर्थात सगळ्या शेवटी प्रमोशन मिळालं नाही असं नाही, पण ठाण्याला 1 वर्ष काढलं आणि परत मी नको म्हटलं, कारण 100% कॉम्प्युटरायझेशन आणि आम्ही कोल्हापुरात आम्हाला त्या पद्धतीनं तेवढं कॉम्प्युटरायझेशन मिळालं नाही. आम्ही परत 11 महिन्यात आम्ही परत आलो. पण सर्व्हिस 38 वर्षाची सर्व्हिस पूर्ण केली. 2018ला रिटायर झालो. 2 मुलगे आहेत, दोघांची लग्न झाली, ते एक नातं आहे. त्यामुळं नातं असल्यामुळं तर माझा दिवस अगदी कुठं जातो हे आम्हालाच कळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा त्या नातीच्या बरोबरच आम्ही लहान होऊन पळत असतो पुढं मागे असं. अगदी त्यामुळं अगदी छान आहे. मोठा मुलगा एअरफोर्समध्ये आहे, इंडियन एअरफोर्समध्ये. काय रँक?
नाही, तो म्हणजे अगदी बेसलाईनलाच हे झाला, जॉईन झाला. म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला काहीतरी त्याचं एक नाव होतं आणि आता तो सार्जंट म्हणून आहे. हां, पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला हसी मारायला ज्यावेळी होता वेस्ट बेंगॉलमध्ये, त्यावेळी त्याच्याकडे मिसाईल डिपार्टमेंट ऑपरेट करायची त्याच्याकडे जबाबदारी होती. म्हणजे त्यातल्या त्यात त्याचं हे मोठेपण म्हणायचं. येस, थँक्यू सर, धन्यवाद. मी चंद्रकांत साबळे, मूळ गाव उत्तूर, सध्या कोल्हापुरात राहतो. मी सिव्हिल इंजिनियर होतो. सोलापूरमध्ये उजनी प्रोजेक्टवर 30 वर्ष काम केलं आणि शेवटचे 5 वर्ष कोल्हापूरमध्ये आलो. केव्हा होता उजनीवर तुम्ही, कुठल्या साली? मी 1990पासून पुढं होतो. 1990 ते 98-99 पर्यंत होतो. तिथं ती पुनर्वसनाची कामं जास्त चालू होती. राऊत असतील ना त्यावेळेस? राऊत वॉज देअर ना? राऊत का? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. बादशाह राऊत होते ते. बरोबर. ते मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते सोलापूरला. मला वाटतं 90-95 वर्ष वय होतं त्यांचं. बरोबर. गेले ते मागच्या. हां, तेच की. मी त्यांना म्हणजे भेटत होतो. मी आता 10 वर्ष इकडे कोल्हापूरला आलो. आम्ही एका बॅचचे. सर संजून मला सांगितलं असं सरांचं, तर त्याला मी सांगितलं, अरे 75 साली सर म्हटले काळा कोट, आत निळा शर्ट, काळी पॅन्ट, बूट, सायकलवर यायची, सायकल सरळवर न्यायचे म्हटले. ही माझी आठवण मी बघितलेली आहे म्हटलं. नाही, मला प्रिन्सिपलने सांगितलं होतं जॉईन चालू तेव्हा, फक्त शिकवायचं काम करायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. तर मी म्हटलं मी नक्की तेवढंच करेन. सायकल आत न्यायचो, वर्गात जायचो. बरोबर. मी इतर गोष्टीत प्रार्थना वगैरे असं मी जायचो वर्गात आणि काम सुरू करायचं. मी त्याला सांगितलं ही माझी आठवण आहे म्हणतो. का मला प्रिन्सिपलने सांगितलं होतं शिकवायचं इकडं किंवा तिकडं बघायचं नाही. तर मी त्यांची आज्ञा शब्द पण मी वेळेवर यायचो, लेट व्हायचो नाही. मला 2 मुलं, एक मुलगी पुण्यात डॉईस बँकेमध्ये काम करते. एक मुलगा कॅनडामध्ये टोरंटोला आहे, MS झाला आहे, आणि दुसरा मुलगा हा TCS मध्ये. सगळ्या शाळेचे सर आपले शूटिंग करून आम्ही दोघांनी बऱ्यापैकी आम्ही सगळे शूटिंग आम्ही घेतले, मुलाखती सगळ्या घेतल्या. ओके. आणि त्याला दुःख होतंय मी का विद्यालय घेतलं. सर नमस्कार. नमस्कार, फार छान वाटलं. मी विलास किसन पाटील, 1977 बॅचला पासआउट. मी BE सिव्हिल केलं आणि इरिगेशन डिपार्टमेंटला डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर झालो 2020 साली. कुठं होता तुम्ही? मी बऱ्याच प्रकल्पावर काम केलं. कोयना, तारळी, कोल्हापूर जिल्ह्यातले घटप्रभा या प्रकल्पावर काम केलं. माझा मित्र SM गुरव हा आमचा बॅचमेटच, 77चाच बॅच. आम्ही 71पासून शाळेत होतो. त्यानंतर 11वी-12वीला न्यू कॉलेजला होतो. त्यानंतर इंजिनिअरिंगला कराडला एकत्रच होतो. त्यानंतर डिपार्टमेंटला एकत्रच होतो. आम्ही आता त्यानंतर मग रिटायर झाल्यानंतर पुन्हा आणि 4 वर्ष रिटायर झाल्यानंतर आम्हाला दोघांना एक्सटेन्शन लग्न वगैरे आपापली केलेत ना. त्यानंतर त्याची ओळख एक वेगळी मी सांगतो की एकच जग बघितलं आहे, पण तुम्ही जगात असं ठिकाण बघितलं हे बघितलं सर. त्याला गाडी चालवली येत नाही, मोटरसायकल चालवली येत नाही. मोटरसायकलला त्याने ड्रायव्हर ठेवला. अरे वा. नाही, मी समजू शकतो. 1 वर्ष चालवली, त्यानंतर चालवली नाही, पण कधी अडचण कुठं आली नाही. तसला शौकच नाही. मग 20 साली आम्ही रिटायर झालो दोघंही. त्यानंतर दोघांनाही एक्सटेन्शन मिळालं डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे अजून आम्ही सर्व्हिसमध्ये दोघंही आहे. त्यानंतर दोघांनी फिरायचं प्लॅनिंग केलं. दुबई, युरोप हे सगळं. अरे वा. तर अजून आता सुद्धा ऑफिसमध्ये एकत्रच आलो. त्यामुळे आता मी त्यामुळे 53 वर्ष आम्ही एकत्र आहे. हां, मी श्रीपती गुरव 77च्या बॅचला पासआउट झालो. BE कराडला केली. त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटला रत्नागिरीत मी
20-22 वर्ष काम केलं. त्यानंतर ठाण्यात 4 वर्ष केलं. त्यानंतर कराड, सांगली आणि परत जळगावला गेलो आणि जळगावमधनं ह्याच ऑफिसला, कोल्हापूरच्या ऑफिसला येऊन रिटायर झालो 2020 साली. राहता कुठं तुम्ही आत्ता? राहता कुठं? नाही, कोल्हापुरात कुठं राहता? कोल्हापुरात फुलेवाडीला राहतोय मी. 2 मुलं आहेत. घरं जवळ नाहीत? नाही नाही, लांब आहे, लांब आहे. आणि दोन मुलं आहेत. एक डॉक्टर आहे आणि एक PSCला लॅब टेक्निशियन म्हणून आहे. दोघे लग्न झालेले आहेत. 3 नातू आहेत आता मला. मी डॉक्टर विनय वाघ, 68 बॅच, पहिलीच बॅच आमची. ज्ञानेश्वर मुळे, पांडुरंग वांद्रे त्यांच्या क्लासमेट. 86ला मी MD मेडिसिन झालो आणि लेक्चरर म्हणून जॉईन झालो. त्यानंतर 2002 साली हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो. तर 22 वर्ष मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. अजूनही मी प्रोफेसर हेड म्हणून काम करतो आहे. माय वाईफ इज ऑल्सो प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट. माय ती कम्युनिटी मेडिसिनला आहे, मी जनरल इंटरनल मेडिसिन. आणि मुलगी पण MD मेडिसिन आणि दुसरी MBBS झाली. कोल्हापुरात स्थायिक आहे. कोल्हापुरातले नामवंत हार्ट स्पेशलिस्ट, लौकिक प्रसिद्ध डॉक्टर. एक्स्ट्रॉर्डिनरी. डायबिटीज तुकाराम मांडवकर. डॉक्टर नाही, विशेष काय आता कोल्हापुरात जे नामांकित डॉक्टर आहेत ते यांचे सगळे विद्यार्थी तुकाराम रामचंद्र मांडवकर, कळ्यामध्ये राहतो. 75चे पासआउट. 3 वर्ष कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कलानिकेतन यशस्वी झालं. त्याच्यानंतर मला वाटतं बॅचमध्ये पहिल्यांदा मी प्रपंचात पडलो असेल, पहिल्यांदा लग्न झालं असेल, पहिल्यांदा घर बांधलं. संपूर्ण कष्टामध्ये जीवन गेलं, पण यशस्वी झालं. सुख समाधानानं आहे. स्प्रे पेंटिंग, ऑटोचं स्प्रे पेंटिंग 2 व्हीलर 4 व्हीलरचं वर्कशॉप केलं. आता मुलं करतात. मुलगा एक आहे, मुलगी एक आहे. दोघांची पण लग्न झालेले आहेत. आणि आता सामाजिक काम म्हणजे भारतीय वंशाची भारतीय गोवंशाचे संवर्धन, पालक आणि रक्षक म्हणून काम करतो असं. आणि त्याला जोडून सेंद्रिय शेती, गो आधारित सेंद्रिय शेतीचं काम करतो आहे. कळ्यामध्ये राहतो. नाही, विशेष म्हणजे तुकारामचा आपले नरके साहेब, गोकुळचे चेअरमन अरुण नरके साहेब आणि धैर्यशील माने यांच्या हस्ते तुकारामचा कुठल्या गावात कोडोलीमध्ये सत्कार केला. म्हणजे गोरक्षक म्हणून, गोपालक, गोरक्षक. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. मी डॉक्टर वसंतराव विष्णू पाटील. मी 1972ला MSc होऊन विद्यानिकेतनमध्ये लागलो आणि विद्यानिकेतनमध्ये 1-2-3 वर्ष झाल्यानंतर मी BEd केलं आणि परत माझी बदली MR हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गडिंग्लजला झाली. त्या ठिकाणाहून मी 1978ला मेन राजाराम ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल या ठिकाणी बदलून आलो. त्या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून बरीच वर्षे काम केलं आणि या कालावधीमध्ये मी त्या ठिकाणचं ज्युनियर कॉलेज एकदम डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 1100 विद्यार्थी मी माझ्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप केले. आणि त्यानंतर मी सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर म्हणजे 2005ला प्राचार्य झालो. आणि या कालावधीमध्ये मी सुद्धा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला. आणि या माझ्या जीवन प्रवाहामध्ये मला एक मुलगा, एक मुलगी. माझा मुलगा अभिजित पाटील, तो आता जर्मनीमध्ये प्रिन्सिपल कन्सल्टंट म्हणून एका मोठ्या कंपनीत काम करतो. स्टुटगार्ट. हां. आणि कुठल्या गावाला? तो डसेल्डॉर्फला आहे. डसेल्डॉर्फला जाऊन येऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो सर तिथं. म्हणजे जवळजवळ 2011पासून तो तिथं आहे. आणि माझी मुलगी दीपाली जाधव, तिनं BE बीट्स पिलानीला केले.
म्हणजे SSC बोर्डाला दोघंही माझी मुलं पहिले आलेले आहेत आणि मुलगी बीड्स पिलानी होऊन नंतर तिचं 2004 साली आम्ही लग्न केलं आणि लग्नानंतर ती लगेच ह्याला गेली, कॅनडाला गेली आणि त्या ठिकाणी तिचे मिस्टर आणि ते दोघं नोकरी करत असताना तिला आपल्या इथं जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशी तिथं रॉयल बँक ऑफ कॅनडा आहे आणि सध्या ती RBC म्हणजे रॉयल बँक ऑफ कॅनडामध्ये डायरेक्टर म्हणून काम करते. वन ऑफ द लेडी फ्रॉम इंडिया, फर्स्ट लेडी कॅनडामध्ये सुद्धा तीच पहिली लेडी आहे की टॉपमोस्ट पोस्टला काम करणारी. ती आजच आलेली आहे दुपारी. माझा जावई, मुलगी आणि नातू आणि मुलगाही आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आमचं जीवन चालू आहे. आणि माझ्या मिसेस सौ उज्ज्वला देवी पाटील, तुम्ही नावं ऐकलं असेल नसेल, त्या शिक्षणाधिकारी म्हणून लागल्या आणि त्या राज्याच्या शिक्षण संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. अशा पद्धतीचं मी थोडक्यात जीवन परिचय सांगितलं. आणि या कालावधीमध्येच म्हणजे 1900 तुम्ही आला त्यावेळेला आपण दोघंच होतो त्या ठिकाणी. आम्ही दोघं फिरायला वगैरे असं देवी सरांच्या बरोबर जायचा. देवी सरांचा स्वभाव नाही त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम जरा असा शिस्त होता. त्यामुळे आम्ही बरोबर त्यांच्याशी मी जपूनच असं आम्ही दोघं फिरणार येणार वगैरे अशा पद्धतीनं आमचं हे चाललेलं होतं. आणि मला अत्यंत त्यांचा स्वभाव, खरोखरच तुमचा स्वभाव मला एकदम आवडलेला होता त्या कालावधीमध्ये. आणि माझं सुद्धा काही माझ्या मिसेसनं सुद्धा तुमच्या ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याला बरीचशीच माहिती आहे. पण आज येणार होती परंतु मुलं घरी आल्यामुळं ती येऊ शकत नाही. तर आमच्या घरी तुम्ही जर कधी व्हिजिट दिली आला निदान चहा पाण्याला आलात तरी चालेल अशी माझी आनंदाने. सर, माझं नाव संजय पाटील. मला 2 मुली आहे. हे सगळं मगाशी मी सांगितलंच. दोन्ही मुली असल्यामुळं मला मुली जवळच पाहिजे होत्या. भरपूर स्थळं आली होती पण नशिबानं दोन्ही जावई चांगले मिळेल. दोन्ही 500 मीटरच्या आतमध्ये आहे. त्यामुळं माझं एक वीक पॉईंट, मला ती जवळच पाहिजेत. काही झालं तरी मला ती बाहेर द्यायची नाहीत. आणि दुसरं एक आवर्जून सांगतो, आमच्या 1300 पैकी साधारण एक 250 ते 300 एक मुलगी किंवा 2 मुलीवाला आहे. तो एक आम्ही सेपरेट ग्रुप करतोय आता. हो, टू डॉटर्स क्लब. 2 मुली असणाऱ्यांची संख्या खूप. ओके, चालेल. तुम्ही बोला. वेळ आता तुम्हाला देतो आम्ही. आता वाजलेत 5ला 4:53. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा स्वभाव शिस्त मोडण्याचा आहे. तर आपण चहा दिसतोय मला समोर. चहा घेऊया. यस, 5 मिनटं आणि मग येऊन मी बोल. यस, चालत असेल तर सर चालेल ना? आमच्याकडे सर असलीच आहेत. तुम्ही पण आमच्याला कळलं आता. आपल्या हायस्कूलमध्ये मी शिक्षक होण्याचं स्वीकारलं. ते माझ्या आयुष्यातलं दुसरं शिक्षकत्व होतं. त्याच्या आधी 1 वर्ष मी सांगलीला गणपतराव आरवाडे हायस्कूलमध्ये 4 महिने शिकवलं होतं. त्याचं झालं असं की BA झाल्यानंतर मी BA सांगलीमध्ये केलं. घरची परिस्थिती कठीण होती. श्रमाची कामं केली तरच मी स्वतः शिकू शकलो असतो. आईवडील शिकलेले नव्हते. 4थीपर्यंत 3रीपर्यंत होतं शिक्षण त्यांचं.
आणि मजुरी करून मला शाळेमध्ये 10व्या वर्षापासून मी शिकत होतो. BA झालो विलिंग्डन कॉलेजला आणि इथं कोल्हापुरात आलो. सिव्हिल सर्व्हिसेस सेंटर काढलं होतं. अप्पासाहेब पवार व्हाईस चान्सलर होते, त्यांनी ॲडमिशन दिली होती. 1 वर्ष तिथं मी अभ्यास केला आणि परीक्षा द्यायला जाणार त्याच्या 3-4 दिवस आधी मला एक अत्यंत बुद्धिमान आणि सुंदर मुलगी भेटली आणि भेटल्यानंतर पहिल्या 5 मिनिटातच मी फक्त बघितलं समोरून येताना त्यांना आणि काय झालं माहीत नाही. मी उठलो, वाचत होतो लायब्ररीत, उठून उभं राहिलो, गेलो, म्हणलं मग आमच्याशी लग्न करा. त्या हो म्हणाल्या. मग ते आयुष्याचं जे आखणी मी केली होती त्यात बदल झाला थोडा. मग असं ठरलं की दोघंही रिसर्च करूया आणि मी सांगलीला गेलो परत, कारण मग इथं 4-5 महिने तिथल्या शाळेत शिकवलं, कारण व्यवसाय पाहिजे होता. आणि ह्या IASची परीक्षा ऑक्टोबरमध्ये असायची त्यावेळेस. तर नंतर मग मे महिन्यामध्ये परत कोल्हापूरला आलो आणि MA करायचं ठरवलं. 1 वर्षात MA केलं. 2 वर्षाचं MA 1 वर्षात. युनिव्हर्सिटीचा नियम होता 1 वर्ष गॅप पडले असले तर 8 पेपर देऊ शकता. ते केलं आणि रिसर्च करायचा होता. तर त्यावेळेचे व्हाईस चान्सलर होते भोगी शयन म्हणून, पवार, सोलापूरचे होते. तर ते म्हणाले की अरे तुझा रिझल्ट फार चांगला लागला आहे असं समजलं. अजून डिक्लेअर झाला नव्हता, अनऑफिशियली त्यांनी सांगितलं की टॉपर वगैरे असं तू होतोस. मी म्हणालो की पण रिसर्च म्हणजे पुढं सपोर्ट काहीतरी पाहिजे ना. त्यावेळेस कॉलेजमधल्या ऑफर्स यायच्या. MA झालं की कॉलेजमध्ये ऑफर यायच्या. कॉलेजचे प्रिन्सिपल्स शोधत फिरायचे रिझल्टच्या दिवशी कोण आहेत ते, कारण फार थोडे विद्यार्थी होते. MAला सुद्धा 10-12 विद्यार्थी होते त्यावेळेस, जास्त नव्हते. तर मी ठरवलं की कॉलेज नाही जॉईन करायचं, रिसर्च करायचं. तर साळुंखे सरांचा निरोप आला होता, इंग्लिश डिपार्टमेंटला फोन आला होता की आम्हाला एक कोणतरी चांगला शिक्षक पाहिजे आहे, आमच्याकडे शॉर्टेज. आणि माझ्या आधीचे शिक्षक काहीतरी रिझाईन करून गेले होते, अशी घटना असेल. तर मी जातो म्हणलं. हां, जुलै 73ला मी शोधत गेलो विद्यानिकेतन कुठे, आणि गेलो ते शिकवायला सुरुवात केली. बॅच उत्कृष्ट होती, विद्यार्थी फारच चांगले होते. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. एक क्लासमध्ये बसल्यानंतर शिक्षकाला समजतं की विद्यार्थी पुढं काहीतरी करणार का वाया चाललं आहे सगळं आपलं. तर रिस्पॉन्स फार असायचा चांगला. आणि आजकालच्या शाळांच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यावेळेस तिथं नव्हते. तर तिथंच जेवायचो शाळेत, त्याचा मला फार मोठा फायदा झाला. बरोबर बसून जेवायचं. आणि मला प्रिन्सिपलनी सूट दिली होती, तुम्हाला जेवढा वेळ यायचं आहे तेवढा वेळ या, फक्त तुम्ही तुमचं काम करा, इकडं बघू नका तिकडं बघू नका. तर मी यायचो, जायचो, शिकवायचो. लंच झाल्यानंतर दुपारी एखादा तास असलं परत यायचो मग, आणि विद्यापीठाच्या लायब्ररीत जाऊन माझा अभ्यास करत बसायचो. ऑक्टोबर महिन्यामध्ये मला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी पहिल्यांदाच रिसर्च फेलोशिप्स डिक्लेअर केल्या होत्या. शिवाजी विद्यापीठाला 2 मिळाल्या होत्या, त्यातले 1 मला मिळाली, त्या व्हाईस चान्सलरने सांगितलं होतं. आणि PhDचं मी अरविंद घोष यांच्या फिलॉसॉफी आणि पोएट्रीवर काम करायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी पॉंडेचेरीला जाऊन पुस्तकं गोळा करणे सगळं केलं होतं. मग मी शिवाजी विद्यापीठाच्या 4 महिन्यात मी होतो. ते दिवस फार माझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस होते. त्याचं कारण
म्हणजे मी तुम्ही आहात म्हणून म्हणत नाही, त्याच्या आधीचा माझा आयुष्यातला काळ फार दुःखाचा गेला, फार अडचणीचा होता. आणि पहिल्यांदा कुठंतरी एक सिव्हिलाइज जगात आलो आहे असं वाटत होतं मला. माझ्या आईवडिलांच्या कुटुंबाची वाताहत झाली होती आणि काहीतरी एक ज्याला कोझी नेस्ट म्हणू शकू ना, एखाद्या चुकलेल्या पाखराला काहीतरी घरात आल्यासारखं ती एक फिलिंग होती, फार सुंदर होती ती. पण PhD करायची होती, ती केली मी. 3-4 वर्ष लागतात त्याला शिवाजी विद्यापीठात. लग्न केलं, त्यांनी पण केमिस्ट्रीमध्ये PhD केली. आणि PhD जेव्हा आमची संपली तेव्हा सिंडिकेट बँकेतनं लोन घेऊन आम्ही इंग्लंडला गेलो परत एक MA करण्यासाठी. आणि त्यांनी एक MSc केलं, कारण मला माझं शिक्षण पूर्ण झालं नाही असं वाटत होतं, अजून चांगल्या विद्यापीठात शिकावं असं वाटत होतं. तर तिकडं फेलोशिप मिळाली आणि मग ते कर्ज बिर्ज परत दिलं, शिकलो. पण आम्ही जायच्या आधी एकदा एक दिवस आपण इंग्लंडला चाललो आहे तर काय करायचं, बरेच लोक तिथंच राहतात. तर आम्ही असं ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत भारतात परत यायचं आणि आपल्या देशासाठी काहीतरी, आपल्या लोकांसाठी जे जमेल ते करायचं. परत आलो तेव्हा शिवाजी विद्यापीठात आम्हाला दोघांना लेक्चररचे जॉब्स मिळाले. पण माझ्या बरोबरचा एक शाळेतला प्यून होता, ही इज नो मोर, आवडायचा, माझी मैत्री होती. शाळेतला नाही, युनिव्हर्सिटीमधला, मोरे नाव होतं. तर ते ग्रस्त मला म्हणाले की सर तुम्ही इंग्लंडला जाऊन आलात, शिकलात, इथं तुम्ही लेक्चरर झालात, पण तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता तेव्हा सगळ्या प्यून्सबरोबर फिरायचा वगैरे, तर तुम्हाला कोण इथं रिस्पेक्ट देणार हो, तुम्ही इथनं सोडून जावा. त्याचा मी विचार केला, म्हटलं बरोबरच म्हणते. आणि आम्हाला नेमकं दोघांना सयाजीराव गायकवाडांनी काढलेल्या बडोदा युनिव्हर्सिटीत जॉब मिळाला. 1980मध्ये आम्ही गेलो तिथं. नंतर लेक्चररचा रीडरचं प्रोफेसर, ते दर 4-5 वर्षांनी बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये पुष्कळ जगभर फिरायला मला मिळालं. कॉन्फरन्सेस असायच्या लेक्चर द्यायला. 91 साली 80मध्ये आम्ही इथून गेलो. 91 साली आम्ही दोघं प्रोफेसर झालो होतो. 92 साली मी माझं पहिलं इंग्लिश पुस्तक पब्लिश झालं, आफ्टर ॲम्नेझिया. त्याला त्याच्या 12 महिन्यानंतर सेंट्रल साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला. तर एकंदर आम्ही फार, आम्हाला एक मुलगी आहे, ती बडोद्यात शिकत होती त्यावेळेस, शाळाही चांगली होती. तर फारच सुखी होतो आम्ही. मग त्यावेळेस असा विचार केला की आपण इंग्लंडला जायच्या आधी कोल्हापूर सोडून काहीतरी करायचं असं ठरवलं आहे. आणि आपण काय करतो आहे तर नोकरी करतो आहे, 1 तारखेला पगार घरी आणतो, मग ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, नंतर असं करत आपण आपलं घर बांधायचा विचार करतो आहे. घर बांधून झालं होतं तोपर्यंत, छोटंसं घर होतं. तर मी यांना असा विचार व्यक्त केला की मी माझी युनिव्हर्सिटीची नोकरी सोडतो आणि तिथून 90 किलोमीटर लांब एक खेड आहे तेजगड, तिथं जायचं माझ्या डोक्यात विचार आहे. आदिवासींच्यात काम करायचं. त्याच्या आधी आम्ही 10 वर्ष बडोद्यामध्ये असताना एक लॅम्ब्रेटर स्कूटर होती, आता लॅम्ब्रेटर स्कूटर असत नाही, त्यावेळेस होती ती, कोल्हापूरच्या नंबरचीच होती, तिकडे घेऊन गेलो होतो मी. हां MK काहीतरी असाच नंबर होता त्याचा. तर बऱ्याच खेड्यात फिरलो होतो आणि त्या खेड्यात आम्ही अशी परिस्थिती, म्हणजे एक दिवस ही सगळी नर्मदा आणि तापी त्या नद्यांच्या तिथली आदिवासी खेडी आहेत. त्याच्या अजून पुढं गेलं तर मध्य प्रदेश लागतो, जराचं वर गेलं तर राजस्थान. आदिवासींची प्रचंड वस्ती आहे. एक दिवस संध्याकाळी आम्हाला उशीर झाला, त्या खेड्यातच थांबायला लागलं, टेकडीवर होतं वर.
तर ते लोक म्हणाले की तुम्ही इथं राहा, सकाळी जावा, अंधारात फार हे म्हणजे रस्ता नव्हताच, खडक होते, नाले होते, तो तिथं हे बिबटा म्हणतात काय वाघाला, हां बिबटे वगैरे फिरत असतात, जाऊ नका, तो साप असतात. तर आम्ही थांबलो आणि मग त्या लोकांनी, पुरुष होता आमच्याशी बोलत होता, जेवण देतो, जेवायला पाहिजे ना. तर एक थाळी होती, त्यात भाकरी होती, ती आणली. मग कोण आहे? माझा फोन असतो, सॉरी. रश्मी थोड्या वेळाने फोन करतो. एक सुरू ठेव. सुरेखा, यू टेक दिस कॉल, शी इज कॉलिंग फ्रॉम ऑस्ट्रेलिया. तर थाळीत भाकरी आणली. मग यांनी विचारलं की आम्ही खात नव्हतो, काहीतरी भाजी बिजी. तर ती बाई आली, ती म्हणली तुम्ही खावा. तर आम्ही म्हणलं कशाबरोबर खायचं? ती म्हणली पोटातल्या भुकेमध्ये मिसळून खावा म्हणाली. त्या दिवशी मी ठरवलं की हे विद्यापीठात मी जे टाय आणि कोट घालून मिरवतोय ते फेकून द्यावं आणि इथं जाऊन काम करावं. तर मी वयाच्या 45व्या वर्षी, मुलगी आत्ता ती ऑस्ट्रेलियात आहे, तिथनं फोन करायला लागली. ती न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे, कॉन्फरन्सला ऑस्ट्रेलियाला गेली. ती 20 वर्षाची होस्तपर्यंत थांबलो मी. तिला सांगितलं की मी तुला काहीच देऊ शकणार नाही, तर चालेल काय? ती म्हणाली नाही, तुम्हाला जे करायचे ते, मला तुमच्याकडून काही नको, मी स्वतः डेव्हलप. तर मी नोकरी सोडली आणि त्या तेजगड गावात गेलो. आदिवासींच्यात मी 20 वर्ष राहिलो. त्यांच्यासाठी मायक्रो क्रेडिट ग्रुप्स, तुम्ही जसे आता त्यांच्यासाठी बिया असतात, बियारण, त्याची कलेक्टिव्ह बँक, पाण्याची कलेक्टिव्ह, शाळा 110 खेड्यात शाळा सुरू केल्या. सुरेखाने 110 खेड्यात शाळा सुरू केल्या. तिथं एक त्यांचं म्युझियम काढलं छान, लायब्ररी मोठी केली. आदिवासींच्या विषयीची भारतात जेवढी माहिती तेवढी गोळा करून भारतातल्या सगळ्या आदिवासी लोकांना एकत्र करून ती संस्था केली, सरकारचा 1ही रुपया न घेता. त्याला आदिवासी अकॅडमी नाव आहे. 10 एकर जागेवर फार सुंदर इमारती आहेत. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून रेकग्नाईज केले, युनेस्कोनी रेकग्नाईज केले. हे काम करत असताना भटक्या विमुक्तांचा प्रश्न माझ्यासमोर आला आणि म्हणून एक बंगालच्या लेखिका बाई होत्या, त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं होतं, मॅक्सेसे मिळालं होतं, महाश्वेता देवी असं नाव. त्या आणि मी मिळून आपल्या देशात जवळपास 3 लाख किलोमीटर फिरलो आणि जिथं जिथं भटक्या विमुक्तांचे तांडे असतील, वस्त्या असतील, गावं असतील, तिथं जाऊन त्यांचा संपूर्ण इतिहास शोधून काढला. एक नॅशनल कॅम्पेन चालवला. अनेक प्राईम मिनिस्टर्सना, होम मिनिस्टर, जजेस, पोलीस ऑफिसर्स भेटलो. म्हणजे मी चंद्रशेखरना भेटलो, VP सिंगना भेटलो, वाजपेयींना भेटलो, मनमोहन सिंगना भेटलो. हे सगळं सांगण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस, सगळ्यांना भेटलो. शेवटी त्यांच्यासाठी पहिलं राष्ट्रीय कमिशन बनवण्यात आलं आणि त्याचा नॅशनल कमिशन, आणि त्या कमिशननी कसं काम करावं याचा एक रिपोर्ट सरकारने प्राईम मिनिस्टरला पाहिजे होता. टेक्निकल ॲडवायझरी ग्रुपचा मी चेअरमन होतो. तो रिपोर्ट बनवला की जवळपास 14-15 कोटी लोक आहेत, त्यांचं आयुष्य पुढं कसं सुधारायचं, तो रिपोर्ट बनवला. ते दुसरं काम केलं. तर अनेक आदिवासी भाषांच्या पुस्तकं वगैरे, मॅगझिन्स मी सुरू केली. ती 12 भाषांना लिप्या निर्माण केल्या. नंतर भारत सरकार आपल्या भाषांची मोजदाद करत नव्हतं. लिंग्विस्टिक सर्वे ग्रियर्सन नावाच्या आयरिश माणसाने केला होता पूर्वी, 100 वर्षापूर्वी.
एक कमिटी पण नेमली होती HRD ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. त्याला 600 कोटी रुपयाचं बजेट सरकारने केलं होतं, पण त्या कमिटीच्या हातून हे काम होऊ शकलं नाही. त्याची कारणे मी सांगत बसत नाही, वेळ थोडा आहे. 2-3 मंत्रालयांच्यामध्ये टसल झाली, ओढाताण झाली त्याची, ते संपूर्ण कार्यक्रम कोसळला. तेव्हा मी माझ्या ओळखीच्या सगळ्या भटक्या विमुक्त आदिवासी समाजातल्या लोकांचे प्रतिनिधी आणि माझी पुस्तकं अभ्यास करत होते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आजही जगातल्या बहुतेक युनिव्हर्सिटीजमध्ये मी लिहिलेली पुस्तकं टेक्स्टबुक म्हणून वापरली जातात, रेफरन्स पुस्तकं म्हणून वापरली जातात. ती लोकं ओळखीची होती ॲकॅडमिक, त्यांना गोळा केलं आणि ठरवलं की जे काम सरकार करत नाही आहे ते आपण करूया. त्याला पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया असं नाव दिलं आणि मी प्रत्येक राज्यात फिरून लोकांना एकत्र करून त्यांच्या टीम्स बनवल्या आणि 3,000 व्हॉलंटियर्स बनले त्याला. मला तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन ह्याच्यामुळे की मला माहिती आहे ह्यात काय मनस्ताप असतो आणि परिश्रम करायला लागतात. ते तुम्ही म्हणजे हसतमुखपणाने करताय, पण त्यातले आतले बारकावे ते मी ओळखतो. 3,000 लोक एकत्र करून 780 भाषांच्या विषयीचं लिखाण पूर्ण केलं, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये आणि त्या राज्याच्या भाषेमध्ये. हे 35,000 प्रिंटेड पेजेस आहे आणि 50 खंड, पण त्याची पुस्तकं आहेत ती 94 पुस्तकं आहेत. ती 94 पैकी आत्तापर्यंत 80 प्रकाशित झालेली आहेत आणि ती केम्ब्रिज, ऑक्सफर्डपासून सगळीकडे, दिल्ली सगळीकडे असतात. सरकारने त्याला मान्यता दिली. अजून 14-15 बाकी आहेत, ते करायला अजून मला 2-3 वर्ष लागतील. हे पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया म्हणजे एक शिकवलं बडोद्यामध्ये, एक आदिवासी अकॅडमी सुरू केली. ती संस्था फार छान चाललेली आहे. गुजरातमध्ये जर कधी गेलात तर जरूर बघा. अनेक देशातले, परदेशातले लोक येऊन तिथं येतच असतात, बघत असतात. आणि हे भटक्या विमुक्तांचं काम केलं. त्यानंतर काही काळापूर्वी भारताच्या इतिहासाविषयीची चर्चा निर्माण झाली होती. त्याची मोडतोड होती वगैरे असं सगळं होतं. म्हणून मी एक जगातल्या 100 इतिहासकारांना एकत्र करून भारताचा गेल्या 12,000 आपण शाळेत काय शिकलो आहे, अशोक किंवा जास्तीत जास्त वेद म्हणजे 2,500 ते 3,000 वर्षाचा शिकतो आपण, 4,000चा शिकतो मोहनजोदडोपर्यंत जर गेलं तर 12,000 वर्षाचा संपूर्ण इतिहास. म्हणजे माणूस इथं कुठून आला, त्यांनी पशु पाळायला केव्हा सुरुवात केली, शेतीला केव्हा सुरुवात झाली, त्यावेळचं हवामान काय होतं, शहरं किंवा गावं का निर्माण झाली, समाज का बनला किंवा विभाजला गेला, असं सगळं करून इंग्रजीमध्ये केलं. त्याचा मराठी अनुवाद, त्याचं मराठी भाषांतर झालेलं आहे, कन्नड व्हायला लागलेलं आहे, गुजराती झालेलं आहे वगैरे. एकंदरीत मी गुजरातीमध्ये पुस्तकं लिहिली, मराठीत 2-3 लिहिली आहेत. एक वानप्रस्थ, मी जंगलात का गेलो, म्हणजे वानप्रस्थ म्हणजे मी हे माळा घेऊन गेलो नव्हतो, काम करायला गेलो होतो, तर ते वानप्रस्थ व ते वानप्रस्थान 50व्या वर्षी मी लिहिलेलं आहे. ते आत्ता मी 75चा आहे. जगात भाषाविषय जर निघाला तर लोक कुठल्याही देशातले जर असतील तर ते संपर्कात येतात, संपर्क ठेवतात, साधतात. फिरतो जगभर या कामासाठी. पण एक 8-10 वर्षापूर्वी एक थोडीशी वेगळी घटना आयुष्यात घडली. आम्ही बडोद्याला घर बांधलं होतं आणि मग मॅडमनी, पत्नीनी रिटायरमेंट घेऊन ते आदिवासींच्या शाळा, मी थोडी आधी घेतली रिटायरमेंट, काय प्रॉव्हिडंट फंड नाही, काही नाही. त्यांनी थोडीशी उशिरा घेतली. त्याच्यानंतर माझं जीवन माझ्या लिखाण वगैरे ह्याच्या आधारावरच चाललेलं आहे. घर होतं बडोद्यात, पण इथं कोल्हापूरमध्ये पानसरेंचा, गोविंद पानसरेंचा खून झाला. त्याच्या आधी दाभोळकरांचा झाला आणि नंतर 6-7 महिन्यांनी कलबुर्गींचा झाला.
तर मी गुजरातमधल्या लेखकांना घेऊन मिसेस दाभोळकरना भेटायला जावं असं ठरवलं आणि मिसेस पानसरे आणि मिसेस कलबुर्गी. आपण काय करू शकतो, वाईट घटना झाली पण यांना सहानुभूती दाखवायला तरी भेटावं आपण. तर हे बघितलं की दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्था होती, त्यांची केस हँडल करते आणि पानसरेंची पार्टी होय ते कम्युनिस्ट पार्टी हँडल करते केस. पण कलबुर्गींच्या घरी कोणीच नव्हतं, बायकोला सपोर्ट दिला. त्यांचा मुलगा घाबरला होता, मग तो बोलायलाच तयार नव्हतो. तो म्हणला की पोलीसमध्ये जायला घाबरत होता, कोर्टात जायला घाबरत होता. तर आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण आयुष्यात सगळं केलं आहे, आता काही अपेक्षा नाही, तर आपण बडोदा सोडून धारवाडला जावं आणि त्या कुटुंबाला आपण आधार द्यावा. म्हणून आम्ही धारवाडला गेलो. ते आता तिथं एक भाड्याचं घर आहे, छान आहे घर. हे आलेत, आम्ही राहतो तिथं. ती त्यांची केस हँडल केली, ते चीफ मिनिस्टरला सांगणे, पोलिसांना सांगणे, जजला सगळं करतो. तिथं बसून लिखाण केलं, बरंचसं पुस्तकं लिहिली महाभारतावर एक 4-5 वर्षापूर्वी. ते मी तुम्हाला आनंदाने काही कॉपीज पाठवीन वाचायला. कोणाला इंटरेस्ट मला कळवा, मी कॉपी पाठवीन. लिखाण करतो आणि हे काम करत होतो. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये मी संपूर्ण जगातल्या सिव्हिलायझेशन्स ज्या आहेत त्यांचा इतिहास पुन्हा मांडावा असा विचार केला आहे. कारण म्हणजे इंग्रजीमध्ये ग्लोबल साऊथ म्हणतो आपण, गरीब देश, आणि ग्लोबल नॉर्थ, ते सगळे युरोप किंवा नॉर्थच्या देशांनी जगाचा इतिहास मांडलेला आहे, तो आपण स्वीकारला आहे. तर तो परत एकदा मांडावा अशा मी विचारात आहे. आणि खास करून मी थोडं स्पष्ट बोलतो, क्रुसेड्स नावाची युद्ध 11व्या शतकामध्ये 12व्या 13व्या शतकात झाली. त्यात युरोपमधले स्पॅनिश लोक आणि अरब कंट्रीजमधले मुसलमान यांची युद्ध होती ती. आणि युरोपियन लोकांनी त्यांना नेहमी हे वाईट आहेत, जन्मजात हिंसाखोर असतात. तर मला हे माहिती आहे, मी शाळेत शिकवलं आहे, कॉलेजमध्ये शिकवलं, युनिव्हर्सिटीत शिकवलं आहे. कुणीही व्यक्ती जन्मजात हिंसक नसते किंवा गुन्हेगार नसते, पण ते तसं ती सगळी भावना जगभर पसरलेली किंवा हे टेररिस्टच आहेत. ते त्यांच्या धर्मात प्रेम सांगितलं आहे. वेगळ्या जैन धर्म, बुद्ध धर्म, हिंदू सगळ्यात प्रेमच सांगितलेलं आहे, वेगळं काही सांगितलेलं नाही आहे. तर मी असं ठरवलं आहे की सगळ्या सिव्हिलायझेशनचा इतिहास पुन्हा लिहून काढायचा. त्याच्यासाठी मी काही साथीदार स्कॉलर्स निवडलेत, कोरियामधले, सौदी अरेबिया, जपान, चायना, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, इटली. आम्ही एक 15 स्कॉलर्स आहोत. ते सगळे मिळून आम्ही 10 खंडांच्या मध्ये इतिहास लिहायचं काम करतो आहे. ते सुमारे साधारणपणे 2027 पर्यंत प्रकाशित होते. दुसरं एक काम मी हातात घेतलं आहे की युरोपमधले जेवढे ज्ञानग्रंथ आहेत, म्हणजे ॲडम स्मिथ इकॉनॉमिक्समध्ये, फिजिक्समध्ये न्यूटनचं प्रिन्सिपिया पुस्तक मराठीत नाही आहे, तर असे ज्ञानग्रंथ मराठीत ट्रान्सलेट करून घ्यायचे. ते 60 पुस्तकांचं ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं. त्याच्यासाठी मुंबईच्या एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा सहारा घेतला आहे. एक सोमय्या युनिव्हर्सिटी आहे, त्यांना स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन सुरू कर असं सांगितलं, त्यांनी केलं आहे. त्याचा मी आता सध्या डायरेक्टर वगैरे आहे. 8 दिवस मी मुंबईत असतो. ते स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन उभं करणे, ज्ञान सेतू बनवणे, ब्रिज, माझं काम ब्रिज बिल्डिंग आहे, दुसरं काही काम नाही. भाषांच्यातला संबंध वाढवणे, तेढ वाढवण्याचं काम मी केलं नाही. मी सीमा तंट्यात पडत नाही. मी 2मध्ये प्रेम असेल. पुन्हा आपले बेंद्रे होते कानडी, ते मराठीत पण लिहायचे, कानडीमध्ये लिहायचे. आमची जी ए कुलकर्णी धारवाडमध्ये लिहून मराठीत सुंदर लिहायचे. पु ल देशपांडे बेळगावचे असले तर मुंबईत राहून सुंदर लिहायचे. तर मी संबंध चांगले करणे, हिंसा कमी करणे, माणुसकी वाढवणे
आणि जो कोणी नडला आहे त्याला कशी काय करता येईल, मदत म्हणून नाही, आपलं कर्तव्य म्हणून तेवढं करत आलो आहे. पण हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यात अगदी सुरुवातीच्या क्षणी जेव्हा मी अक्षरशः भुके कंगाल होतो, अशा वेळेस मला या शाळेने जागा दिली आणि स्वातंत्र्य दिलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ही सगळ्यात की तुम्हाला जसं शिकवायचं असेल, मला कुणाचं सुपरविजन नव्हतं. कुणी प्रश्न विचारत मला आत्ता आठवण करून दिली की सर तुम्ही फार मार्क्स दिले होते. मी म्हटलं मी परीक्षा पद्धतीच्या विरुद्ध जन्मजात, पहिल्यापासून मला परीक्षा पद्धत आवडत नाही, ती पनिशमेंट आहे. शिकण्यासाठी शाळा असती, परीक्षेसाठी नसती. तर मी दिले होते मार्क्स. मग प्रिन्सिपलने सांगितले की तुम्ही जास्त दिलेत. मी म्हटलं ठीक आहे, पुढच्या वेळेस थोडे कमी करतो. पण ते रागवले नव्हते मला, रागवले नव्हते. ते म्हणाले तुम्ही नवीन आहे, मार्क्स. मी म्हटलं मुलं इतकी चांगली आहेत, मला आय यूज टू लव ऑल दोज स्टुडंट्स. एवढी छान छान आणि खोड्या करायची, हसायची, विनोद, आणि मी कविता शिकवायचो आवडीने, तर ते आवडीने शिकायचे. तर तो जो एक शिक्षणात स्वातंत्र्य असू शकतं, तुम्ही स्वतंत्र राहून शिक्षण संस्थेत काम करू शकता, हा जो कॉन्फिडन्स होता तो मला तिथे मिळाला. तो मला ते आरवाडे हायस्कूलमध्ये नव्हता. तिथं मला आखीव दिलेलं असायचं. तिकडे मी गणित आणि भूगोल शिकवत होतो, इकडे इंग्रजी शिकवत होतो. तर ते एवढंच शिकवायचं, त्याच्या पलीकडे बोलायचं नाही वगैरे. मुलींनी कुठे चिठ्ठी पाठवली तर ती चिठ्ठी आधी मला वाचायच्या आधी प्रिन्सिपलना दाखवून मग त्यांनी दिली तर मला वाचायला लागायची. अशी ती शाळा होती. तिथं स्वातंत्र्य होतं. मुलांच्या बरोबर मित्रासारखं वागण्याचं स्वातंत्र्य होतं. अँड दॅट आय एन्जॉयड व्हेरी मच. मला नंतर मग मुळे वॉज आवर स्टुडंट, माय स्टुडंट. त्यांनी मला एकदा 5-6 वर्षांनी सांगितलं की सर तुम्ही आलात आणि ते मी डाव्या हाताने लिहितोय सगळ्यांच्या लक्षात आणि भरभर लिहितोय हेही लक्षात. तुम्ही आलात पहिल्यांदा फळ्यावर हे वाक्य लिहिलं, तर त्यांचे वाक्य म्हणून दाखवलं मला. आय वॉज सरप्राईज. तर एक पायामध्ये ह्या शाळेचं माझ्या आयुष्यासाठी महत्त्व आहे. आणि ते कधी बोलायला संधी मिळाली नाही, तुमच्या निमित्ताने मिळाली. पण दॅट मेमरी आय कॅरीड इन माय हार्ट. मला फार आनंद वाटला की जेव्हा निरोप आला किंवा असं भेटायचे. दिवस जमत नव्हता. आय वॉन्ट टू थँक यू फॉर दॅट. ते घरी आले, त्यांनी सांगितलं. मी म्हटलं मी येणार, डेफिनेटली येणार. सो इट्स ए ग्रेट मोमेंट फॉर मी. माझ्या आयुष्यात आनंदाचे जे काही क्षण आहेत त्याच्यामध्ये हा फार फार निखळ आनंदाचा क्षण आहे. निखळ. ते पद्मश्री मिळाली मध्यंतरी, तिकडे जाऊन ते राष्ट्रपती इकडं पिन वगैरे लावतात, पण तो निखळ आनंद नसतोय, त्यात गर्व आणि आनंद एकत्र असतोय. हिथं तसं निखळ, इट्स प्युअर जॉय. त्या म्हणजे ज्याला कायचं अध्यात्माच्या भाषेत निराकार, निर्गुण, नो ॲट्रिब्यूट्स, नो शेप, असा हा आनंद आहे. आणि मी तुमच्या बोलण्यातही तो तुम्हालाही अनुभवाला येतून भेटता, तेव्हा तुम्ही एकमेकाच्या ज्या फिरक्या घेत आहेत ते आय कॅन अंडरस्टँड. मला असं वाटते की आपण सगळेच जन्मतो, बाळपण येतं, आपलं कर्तव्य करत असतो किंवा कर्तव्य करायला चुकतो, मग उत्तर काळ येतो आयुष्यात. तो काळ बराचसा एकटेपणाचा असतो आणि त्या काळात यांच्यामुळं जो आनंद निर्माण झालेला आहे, दॅट इज अनपॅरलल्ड. संजय पाटील I felt very happy. Thank you. I just cannot thank you enough. बाकी मी त्यावेळेस कोट वापरायचो, तो माझ्या मोठ्या भावाने दिला. माझे मोठे बंधू एअरफोर्समध्ये पायलट ऑफिसर होते. मग त्यांना वरची रँक मिळाल्यावर त्यांना कोट बदलायला लागला, म्हणून तो कोट मला दिला होता. तो कोट घालून मी शाळेत यायचो.
जसा असतो ना स्मूथ केस, डाव्या हाताने घेणं, ते त्या सगळ्या गोष्टी मला जे त्या शाळेत स्वातंत्र्य होतं त्याचं रिफ्लेक्शन होतं. तिथं जर स्वातंत्र्य तसं नसतं आणि इतर शिक्षक जर हा कोण आला आहे नवीन, याला काय समज, असंच ॲटिट्यूड असती तर माझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला नसता. मी दुसरीकडेही कामं केलेली आहेत, त्याच्यावरून मी सांगतो. आणि आयुष्यात जिथं मी म्हणजे बरोडा युनिव्हर्सिटीत शिकवलं, लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लंडला शिकवलं, मॅडमनी अमेरिकेत शिकवलं. बाय द वे ते नोबेल प्राईज केमिस्ट्रीमध्ये असतं त्याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये शी वॉज इन्वॉल्ड. तर त्या सगळ्या ठिकाणी जिथं स्वातंत्र्य आहे तिथंच आनंद मला आला. जिथं स्वातंत्र्य नाही तिथं काही इतर असलं, संगमरवर असला आणि सोनं असलं तरी आनंद नाही. फ्रीडम इज विद्या आणि स्वातंत्र्य याचे फार घनिष्ठ संबंध आहेत. आणि म्हणून सा विद्या या विमुक्तये, ज्याला विद्या आहे त्याला विमुक्त होणं समजतं, किंवा जो विमुक्त आहे तोच विद्या मिळू शकतो असं मी मानतो. आय वॉन्ट टू थँक यू फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट. आणि हां, की प्राकृत आणि मराठीला ॲट अ टाईम अभिजात करते. प्राकृत आणि मराठीमध्ये मला अजून भेद करता की माझी अशी समज आहे की प्राकृतमध्ये ज्या वेळेला साहित्य आले ते मराठीचं झालं असं माझी समज आहे. तर नेमका काय याच्यामध्ये? आज मी तिथं लेक्चर देणार याच्यावर. पण सरकारने केलेला एक अगम्य घोटाळा आहे तो. अगम्य इज एनिग्मॅटिक, म्हणजे अगम्य शब्द आहे ना संस्कृत, तोच शब्द लॅटिनमध्ये एनिग्मा असा, तो समजूच शकत नाही असा बाकीचे घोटाळे असतात ना, म्हणजे शस्त्र विकत घेताना घोटाळा झालेला, अमुक गोष्टी विकताना केलेला घोटाळा, टेंडर देत तो समजतो. हा अगम्य घोटाळा का केला आहे, कुणी केला आहे, कशासाठी, कोणासाठी, नोबडी नोज. एखाद्या खेड्यात एखाद्या चिंचेच्या झाडावर भूत असते, ते कुणीच बघितलेलं नसतं, पण त्या भूताची सगळ्यांना भीती असते. आणि मग तर ते अगम्य असतं, म्हणजे कुणी बघितलेलं नाही तर ते आहे कसं म्हणायचं. प्राकृत हे एका भाषा व्यवहाराचं नाव आहे, भाषेचं नाही आहे. इट्स अ लँग्वेज ट्रान्झॅक्शन अँड नॉट अ लँग्वेज कॉर्पस. पाली एक भाषा म्हणून त्याला स्वीकारू शकतो, ते बरोबर आहे, कारण त्यात सगळी जैन आणि बुद्धिस्ट कॅनन, सगळे धर्मग्रंथ जे आहेत बुद्धांचे आणि जैनांचे, ते नंतर पालीमध्ये ती एक लिखित भाषा या स्वरूपात पाली निर्माण झाली. आणि लिखित स्वरूपातून धर्मग्रंथ असल्यामुळं ती मग जसा आपल्या शिखांचा धर्मग्रंथ आहे त्यातनं नंतर पंजाबीवर बराच परिणाम झाला, तसा पालीचा इतर बोलण्याचा वर परिणाम झाला. पण प्राकृत ही फक्त एक बोलण्याचा व्यवहार होता आणि ती वेगळी भाषा नव्हती. संस्कृत होती, त्याच्या आधी कितीतरी भाषा इथं होत्या, त्या सगळ्यांची गोळाबेरीज करून ज्याचं वर्णन संस्कृतवाल्यांनी केलं त्याला प्राकृत नाव मिळालं. आज मला मराठी महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील इनर कॉन्ट्रडिक्शन काय, अंतर्विरोध ही मार्क्सिस्ट कल्पना आहे. ती आता मराठी लावून दाखवायची मला. मार्क्सचा जर्मन. तर तो एक अंतर्विरोध की संस्कृती आणि प्राकृत हे दोन वेगळ्या घटना आहेत. संस्कृत म्हणजे डिसिप्लिन आणि प्राकृत म्हणजे फ्रीडम. आज मी सांगतो तिथं. ठीक आहे, संस्कृतवर प्रेम आहे माझं पुष्कळ, पण जे आहे ते जसं आहे तसं सांगायला पाहिजे. थँक्यू. आज एक छोटासा लेख मी लिहिणार आहे, इकडं तिकडं बघायचं नाही.
हां ठरलं. आणि आजच्या काही व्हिडिओ बघितल्यानंतर न आलेल्यांना मात्र सर चुकचुकला होणार, कारण पुन्हा तुम्ही आम्हाला वेळ देणार एवढी फक्त तुम्ही सांगा की तुमच्या वेळेनुसार आम्ही गोळा करतो. मी त्या हायस्कूलमध्ये शिकवायचो, हातात घड्याळ होतं ते आल्यानंतर काढून मी टेबलावर ठेवायचो आणि मग शिकवायचो. घड्याळ ठेवायचं आणि मग खडू हातात घे, खडू आणि डस्टर. तर शिक्षकाला वेळच नसतो, शिक्षकाला वेळ नसतोच, वेळेच्या बाहेर असतो शिक्षक. त्याच्यामुळे मी वेळ कसा काढू? मी आहे तुमच्या बरोबर आहे. येस सर, येस. चला, आज सरांनी आम्हाला मान देऊन, आमच्या याला मान देऊन आले सर. आणि किरण पाटोळे माझ्या ऑलरेडी कुठल्या कामानिमित्त संबंध आला आणि आम्ही एकदम जवळ आलो. सहज बोलता बोलता सटाण्याने आम्ही धारवाडला जाताना सरांचं नाव निघालं आणि सरांना इथंपर्यंत आम्ही आणलं. हा त्याचा घडलेला हे आहे, योगायोग आहे. तर तुम्ही सगळे धारवाडले या, वी वूड लाईक टू होस्ट यू. छान मॅडम छान जेवण करतील, वी विल हॅव गुड टाईम. संमेलन खरोखर या तुम्ही धारवाडला. येस सर. हा इट्स माय इन्व्हिटेशन. तुमच्याकडे ईमेल लिस्ट सगळ्यांची आहे की बऱ्यापैकी आहे. जे जे सगळ्यांचे लिहिले, शिक्षकांचे फोटोग्राफ सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, सगळ्यांचे संदेश आहे. तुम्हाला देतो. कुठले कुठले सगळे कोल्हापूरला यायचंच होतं. इट इज 75th बर्थडे. अभिनंदन अभिनंदन. आम्ही लग्न करायचं कोल्हापुरातच सुरू ना. 55 वर्ष आपलं गाव आमच्याकडेच या असं माझं म्हणायला राहिला. आज कुठं राहणार आहे? दुसरी इतर कमिटमेंट्स. सयाजीला जर राहिला असला तर बाजूचं घर माझं. निदान 4 तरी सकाळी भेटू. लागूनच घर माझं सयाजीला.